महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार निदर्शने करत जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसेच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकर यांच्या तोंडाला काळं फासून धिंड काढणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा नागपूर येथील अण्णाजी पंताची पिलावे असलेला प्रशांत कोरटकर याने इतिहासतज्ञ आमचे इंद्रजीत सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यांचा अवमान केला। त्यामुळे अशा शिवद्रोहीचा आम्ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत। आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत कोरटकरला जर कोणी सोबत त्याचं काय करून त्याची धिंड काढील त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 1 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ। अन्यथा असे जर मनुवाद्यांनी लेखकांनी जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज ना अशी परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतरी वक्तो। महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं। हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे, आमचं शासन आहे। खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का? महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का? आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढे करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहे। जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल। आणि आम्ही आज महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड तर्फे जाहीरच केलेलं आहे, जर कोण असे वाचाळवीर फोडून काढतील त्यांना 1 लाखाचं बक्षीस देऊ।